लोकराज्य न्यूज 24 नवा शोध नवी बातमी। तृतीयपंथी महिलेने भर रस्त्यात धिंगाणा घालून पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा प्रकार कोरेगाव पार्क परिसरात घडला। हा प्रकार रविवारी 14 तारखेला दुपारी 2च्या सुमारास लेन नंबर 6 येथील दुर्गा कॅफे समोर घडला। या प्रकरणी एका तृतीयपंथी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत पोलीस शिपाई दशरथ तुळशीराम सावंत यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। यावरून चारचाकी गाडीतील तृतीयपंथी महिला चालक काव्या हिच्यावर IPC 353 323 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी दशरथ सावंत हे कोरेगाव पार्क परिसरातील लेन नंबर 6 येथे पेट्रोलिंग करत होते। दुर्गा कॅफे समोर आरोपीने तिची चारचाकी कार रस्त्याच्या मधोमध उभी केली होती। त्यावेळी सावंत यांनी तिला कार बाजूला घेण्यास सांगितलं। याचा राग आल्याने आरोपीने पोलिसांना अश्लील शिवीगाळ करून मोठमोठ्याने आरडाओरडा करून सावंत यांच्या अंगावर धावून आली। तसेच फिर्यादी याची कॉलर पकडून धक्काबुक्की केली। यावेळी सावंत हे त्यांच्या मोबाईलमध्ये हा प्रकाराची शूटिंग करत असताना आरोपीने त्यांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेऊन फेकून दिला। आरोपीवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरळे करीत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।